तुमचे प्रसाद नावे सुखाचा जय देव दुमदुमले पाताळे उठला शब्द मानिला केलं पराळे पर्व उठन उठे स्वामी रामदास माधव गोपिका वल्लभ जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हरि ओम यज्ञेन हॅलो गाईज डे 10 आता 11 सॉरी तर काश मी 10 बोलले असते तर 11वा दिवस आहे आणि आज गणपती जाणार आहे तर खूप म्हणजे 2-3 दिवस झालं व्लॉगच केला नाही कारण की खूप जास्त असं उदास वाटत होतं मला तरी खूप जास्त आणि त्याच्यामुळे मी काय व्लॉग नाही केला आणि आज मस्त सकाळी उठून त्याची पूजा केली गणपतीची मस्त दुर्वा आणि जास्वंदाचा आमचा दुर्वाचा हार शेवटच्या दिवशी सगळ्या दुर्वांचा हार असतो तर तो बनवला हार घातला मस्त सजवलं टेबल तो आणि आरती झाली मस्त आणि आता लास्टला खूप जास्त असं नाही का इमोशनल होतं आणि मी तर कालपासून रडतीये आता मला बोलताना पण हे होते तर कालपासून मी तर इमोशनलच झाले पूर्ण कारण की आणि तो त्याचा पण चेहरा असं नाही का खूप हसरा होता गणपती पण असं अचानकच असं उदास वाटतोय मला तरी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना असं वाटतं की उदास झालाय तो गणपती त्याला पण नसेल जाऊ वाटत पण आता काय करणार पप्पा काय म्हणायचे तुझ्यासारखीच माझी अवस्था झाली आणि मी तर 10 दिवस म्हणजे सारखं माझ्या पुढे गणपतीत दिसते पूजेला जाताना एखादा आरती सारख्या आरत्या चालू मंडळाला भेट द्यायची आरत्या करायच्या पण घरच्या गणपतीनं मला म्हणजे सकाळ संध्याकाळी आरती करायचो आम्ही पण वेळ नाही आज ना संपूर्ण दिवस मी त्यांच्यासाठी काल आणि आज काढलेला आहे हाय गाईज मी बनवते आहे मोदक आणि मला ठेवायला जागाच नाहीये मी ट्रायपॉड घ्यायचं सोडून असं कुठं पण ठेवत असते मोबाईल पण आता काय करणार इट्स ओके जाऊन दे मी ठेवलेला आहे कबशीच्या स्टँडमध्ये मोबाईल तर मी बनवत आहे मोदक म्हणजे मोदकाचं सारण बनवते आणि मम्मीला सारण बनवून देणार आहे आणि मी ती मोदक करणार आहे आणि भाजी वगैरे सगळं करणार आहे आणि आज आहे विसर्जन तर मला तर खूप असं म्हणजे सॅड फील होते आणि मला मग अशी हे पण झालं खिसत असताना आहे ना गुळ तर हे झालं असं हात गेला त्याच्यामुळं मला काय मी प्रिपेअर असते की काहीतरी मी करताना मला लागणार आहे त्याच्यामुळं एवढं काही मोठं नाही आहे हे माझ्यासाठी मला सारखंच लागत असतं बाय द वे तर चला आज काय होतंय तुम्हाला दाखवते विसर्जन कसं होतंय आमचं विसर्जन बाय द वे जेव्हा आमचं आगमन पण होत नाही एवढं छान तेवढं विसर्जन होतं म्हणजे पप्पांना पण वेळ असतो आणि आगमन आम्ही कसं संध्याकाळी आदल्या दिवशी करतो त्याच्यामुळं आता विसर्जनाला कसं गणपती सोबत आम्ही खूप जास्त टाइम स्पेंड करतो पप्पा पण आता बाहेर गेलेत आता पप्पा पण आले की गाणी वगैरे डान्स खूप जास्त आम्ही करतो तर तुम्हाला ते बघायला भेटेल जे नवीन ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी ते नवीन असणार आहे आणि जे जुने असतील त्यांना माहितीच असेल आम्ही विसर्जन डान्स वगैरे करतो आणि माझं नेहमीच मी खूप जास्त रडते मला खूप जास्त गणपती बाप्पा आवडतो आणि तो जाताना मग ऑफकोर्स यार येतच रडायला खूप जास्त सकाळपासून तर मी इमोशनल आहे माझा अजिबात मूड नाही आहे पण काय करणार करावं तर लागते हसत हसत गणपतीला अलविदा करणारे तर सारण तर झालेलं आहे फक्त आता काजू बदाम इलायची पावडर वगैरे सगळं आणि इलायची होती हां आहे इलायची आहे केसर पण आहे मला काय करायचं होतं काजू बदाम पाहिजे होते मला असं नाही आणून ठेवत असे छोटे छोटे पॅकेट आणतो कारण की मग ते खराब होतं कोणाला लक्षात पण नाही राहत खायचं आणि पप्पांनी मम्मीसाठी गजरा आणला संध्याकाळी आणि पप्पा नेहमी मम्मीला गजरा देतात तिला खूप आवडतो गजरा म्हणून पप्पा दिसला की तिच्यासाठी आणतातच हाऊ रोमॅन्टिक कपल आम्ही झुडिओवरून शीट मास्क आणलेले ते अजून तसेच आहे ना अजून मी लावलेच नाही आता बघू वेळ भेटेल तेव्हा लावते
मी का अशी इकडे तिकडे बघते, मला सापडत नाही इलायची. अशीच कुठेतरी असणार आहे वरच. आणि मी शोधते फ्रीजमध्ये, बघूया. तर आज मी करणार आहे पनीर, मटर पनीर. तर ते तुम्हाला दाखवतेच मी करताना. चलो बाय बाय. तर मगाशी सांगितलं मी तुम्हाला की मी करते आहे पनीरची भाजी. आणि आता मी पनीर तळून टाकते ह्यामध्ये. तर ही पण भाजी झालेली आहे. थोडीशी ना एकदम रस्सा थोडी ठेवली, कारण की ना पप्पांना खूप जास्त कोरडी नाही आवडत. तर मी ही आटवते नेहमी. अजिबात मला पण नाही आवडत रस्सा भाजी, पण मी आटवते. पण थोडीशी आपली ठेवली आहे. आणि इथं मी पनीर तळून घेते मस्तपैकी. तर गाईज आता वाजलेले आहेत 3:10 आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. आज जरा थोडंसं लेट, आता गणपती बसते तेव्हापासून लेटच चाललंय आमचं जेवण. आणि आज तर खूप लेट झाला. आणि आमच्या भाऊजीने दिले आम्हाला सरप्राईज. म्हणजे ते 10 दिवस आले नव्हते ना, तर अचानक येऊन सरप्राईज दिलं. विसर्जना दिवशी त्यांना सुट्टी होती म्हणून. आणि आता आम्ही पप्पांनी गाणे लावलं होतं, नाचत होतो आम्ही फुल. आता अजून आमचं बाकी आहे. आता छोटी मोठी तयारी चालू आहे. आता संध्याकाळी आहे आमच्याकडे वडेपाव. तर आमचे ना स्टोरी सगळ्यांना माहिती असेल, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. म्हणजे आमचे आजोबा, मम्मीचे पप्पा विसर्जन झालं की वडापाव आणायचं, ते प्रथाच एक पडली आमच्या घरात. तर आमचे पप्पा पण मग ते फॉलो करायला लागले. मग आम्ही आमच्या बरोबर कोण कोण येतं त्यांना आम्ही सगळेजण एकत्र मिळून खातो वडापाव. पण ह्यावेळेस पप्पा म्हणले आपण बाहेरनं आणतो, तर ह्यावेळेस तुम्ही घरी करा. तर मग घरी करणार आहे आम्ही. तर त्याचीच तयारी आम्ही फक्त करून जाणार आहे. मग गरम गरम आल्यावर फक्त करणार. आणि आता ते गेलेत बाहेर, तर आम्ही तोपर्यंत घरचा आवरतो. आणि मग डान्स पण सॅड ऑफकोर्स आहे अजून पण काय करणार आता, हसत हसत घालूया आपण गणपतीला. तर चला आता उरकते. काय मग पप्पांची तर दाढी वगैरे चालू आहे. म्हणजे फुल पप्पांचा लुकच बघा तुम्ही फक्त. आज फुल पप्पा तयार बियार होतात, सकाळपासून गणपतीला वेळ देतात, भारी करतात पप्पा. तर चला आता पुढं काय होते तुम्हाला दाखवते.
ओटी ओटी कुमकुम केशर जय देव जय मंगल मूर्ती ओटी मंगल मूर्ती दर्शन मात्र मानस प्रेम कामना होती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सावावे निर्वाणी रक्षावे सिरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओटी मंगल मूर्ती दगड घ्या दगड इथलं कुठला दगड घे ना कोट हार महाराज की जय देऊ का तिथे दिलं नाही घे देऊ दे की सगळ्यांना लोड आहे खूप ओम नमो वासुदेव महादेव काय इच्छा बिच्छा काय रडायला येतं. गणपती तर आम्ही रिक्षात जातो नेहमी, पण म्हणजे रिक्षात गणपती जातो आणि आम्ही गाडीवर जातो. पण ह्यावेळेस भाऊजी आलते, मग ते गाडीवर गेले, मी रिक्षात. माझ्या मांडीवर गणपती बसला होता. तर मला इतकं छान वाटत होतं की असं वाटत होतं की नको जाऊला यार गणपतीने. का यार 10 दिवस असे ना पटकन गेले एकदम. आणि एवढं म्हणजे खूप जास्त रडले मी. आणि आता तर मी तर त्या साईडला बघत पण नाही आहे, कारण की त्या साईडला बघते ना हा गेला गणपती असं नाही का फील होतं खूप जास्त. एनिवेज तो त्याच्या मम्मीकडे गेला. कोणत्याही माणसाला कधी ना कधी जावंच लागतं, त्याच्यामुळं तेच लक्षात ठेवायला लागते. आणि झालं मस्तपैकी विसर्जन. छान 10 दिवस गणपतीची सेवा केली. आणि गणपतीला म्हणलं जास्त काय झालं नाही माझ्याकडून, पुढच्या वर्षी जास्त करून घे. आणि गेले चांगले दिवस गेले. म्हणजे पुढं पण आता तो देणारच आहे चांगले दिवस. पण घरात गणपती यार किती भारी. आणि सगळ्यात आवडता पाहुणा असतो तो एक 10 दिवसचा. दुसरे पाहुणे अजिबात आवडत नाही, पण तो पाहुणा खूप जास्त आवडतं मला. आणि तर गणपतीला नेहमी म्हणजे विसर्जनाला स्टार्टिंगला आगमनाला नेहमी आम्ही नवीन कपडे घेतो. तर हा आहे माझ्या बर्थडेचा ड्रेस, मम्मीने मला गिफ्ट केला होता. आणि एवढा सुंदर वाटतोय ना, हा कलर खूप भारी वाटते. लेव्हेंडर कलर आहे, मम्मीच्या आवडतीचा कलर आहे हा. आणि आता चेंज करणार होते मी, तर म्हणून मी व्हिडिओ चालू केला. आणि मस्तपैकी आम्ही वडेपाव खाल्ले. आता घेतलेच नाही क्लिप, कारण की भाऊजी पण आलते, त्याच्यामुळं मस्त सगळ्यांनी खाल्ले. आणि आता सगळे आराम करत, कारण की खूप जास्त दमले. आणि तुला काय बोलायचंय? हा आता एकदम सुन सुन वाटतंय थोडं. हा ना, जरा डे एक रुटीन बस तोपर्यंत जरा सुन सुन वाटणार. आणि नेहमीप्रमाणे आमची आकांक्षा रडलेली आहे. आणि मला पण डोळ्यात पाणी येत होतं, पण मी कंट्रोल केलं.
कारण म्हटलं मी जर भोंगा बसणार तर ही पण बसायला आलं तर हिला हिचं कवर होऊन दिलं, कारण तिला असं जास्त जवळ बिवळ घेतलं तर ती अजून रडल, मग त्यापेक्षा मग घेतलंच नाही. आणि मी माझे आपलं गणपती इकडं ते आपण सूर्यफूल व्हायला होतं ना ते वाहत आमच्यापाशी आलतं. हा सूर्यफूल बरोबर, कारण ह्यानी बघितलं ना आणि म्हटलं होय दीदी सूर्यफूल आलं. आणि ते बरोबर म्हणजे गणपती खूप पुढं विसर्जन केलं आम्ही आणि सूर्यफूल आम्ही वाहिलं होतं ते, आणि त्याला दांडी पण नव्हती, नुसतेच वाहिलं होतं ते, बरोबर ओळखीचं होतं आणि ते बरोबर पायापाशी आलं. म्हणजे गणपती बाबा म्हणला की मी इथंच आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि ह्यावेळेस छान गेलं विसर्जन, कारण की भाऊजी पण आलते. हा ते पण होते विसर्जनला. आम्ही दोघं गाड्यांवर आणि हे रिक्षाने असं आलो आणि आत्ता वडेपाव खाल्ले आम्ही नेहमीप्रमाणे. कसं झालं? मस्त. आणि पनीरची भाजी. आज जेवण आणि वडापाव आकांक्षानेच केलता. जेवण तर एक नंबर झालता, असं एक घास खाल्ला की एकदम. पनीरची भाजी मलाच खरंच एवढी आवडली ना, खूप मस्त एक नंबर झाली. देसी स्टाईल होती पण इतकी छान. आणि मला नाही आवडत अशी पार नाही का फॅन्सी, मला देसी स्टाईलच आवडते. की मग देसी आपले घरचे मसाले. देसी स्टाईल मस्त होती. मटर पनीर होतं ना, मटर पनीर होतं आणि सगळंच छान होतं, वरण वगैरे. मला पण अशी पर्सनली खूप जास्त आवडली, म्हणजे मी केली म्हणून नाही, पण अशी फर्स्ट टाइमच खाल्ली भाजी अशी. अरे वडापाव तर भारीच झाले. मी आज खूप कंटाळले, आता कळत मला पण आता खूप असं दमल्यासारखं होतं. तेव्हा नाही का वाटलं डान्स वगैरे करताना? हा डान्स थोडंसं दमल्यासारखं व्हायला लागलं. आज तर मी पूर्ण दिवस किचन मध्येच होते. त्या गाडीवर, ती गाडी खूप डेंजर होती. मी ज्या गाडीवर मोरगावला गेलते ना त्याच्यामुळे ती जास्त दम. चला आता मी जास्त लॉग नाही करणार, कारण की चालवायची होती. स्टोरेज माझं फुल होईल, कारण की मगाशी पण फोटो काढले आणि जायच्या टायमिंगला स्टोरेज फुल झालं. तर चला आता दीदीकडे एडिटिंगचं काम भरपूर आहे, तर उद्या संडे तर भरपूर सगळे लॉग एडिट करून सगळं डिलीट करून टाकणार आहे. तर भेटूया आता नंतर, काय होते बघूया. मला असं वाटतं हा लॉग एंड करून टाकावा आता. तर तुम्हाला लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि गणपती सिरीज आवडली असेल तर सगळ्या सिरीज एकदा बघा. कुणाला वेळ नसेल भेटला तर पहिल्यापासून बघा आणि कमेंट करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती सिरीज संपल्या. येस, आता रेग्युलर चालू होतील लॉग. बाय बाय.